So students, we are going to solve or derive the length of cross belt drive in this particular part. या पर्टिक्युलर पार्ट मध्ये आपण लेंथ ऑफ क्रॉस बेल्ट ड्राइव्ह काय असेल, किती असेल याचं कॅल्क्युलेशन शिकणार आहोत. ॲज यू कॅन सी ऑन टू द बोर्ड, तुम्हाला बोर्डवरती दिसत असेल सगळं तुम्ही आधीच लिहून ठेवलेलं आहे. सो इट हॅज द बेस ऑफ ओपन बेल्ट ड्राइव्ह डेरिव्हेशन. ओपन बेल्ट ड्राइव्ह डेरिव्हेशन मी जसं लिहित गेलो ना त्याच बेसवर तुम्हाला करून देणार आहे कॅल्क्युलेशन. ऑलमोस्ट द सिमिलर काइंड ऑफ स्टेप्स. नीट लक्ष द्या, सगळं काम डायग्राम मध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये. सो बेसिकली cross belt drive is used to connect two pulleys which are rotating in the opposite direction. जेव्हा तुम्हाला दोन पुलीज अपोजिट डायरेक्शन मध्ये रोटेट करायचे असतील त्यावेळी तुम्ही कुठला ड्राइव्ह वापरणार आहात? क्रॉस बेल्ट ड्राइव्ह. सपोज दॅट दिस इज द पुली 1. बोर्डवरती तुम्ही बघू शकता मी एक पुली पूर्ण केलेली आहे. आय हॅव कम्प्लीटेड वन पुली. दिस इज से पुली नंबर 1. सेंटर काय त्याचा O1, त्याची रेडियस काय आली R1 बरोबर, आणि ही पुली नंबर 1 आहे. आता जो बेल्ट आपण रॅप करतोय जे पॉइंट इथे असणारा तुमचा ई पॉइंट बरोबर, आणि इथे एच पॉइंट. हा जो ई जे एच दिसतोय आर तुम्हाला रेड मार्करनं मी करतोय तो, दॅट इज नथिंग बट द बेल्ट wrapping the pulley surface 1. त्याचे टचिंग पॉइंट्स, कॉन्टॅक्ट पॉइंट्स काय आले ई आणि एच आले. आणि हे क्रॉस बेल्टिंग करायचंय म्हणजेच दुसऱ्या पुलीच्या अपोजिट एंडला कनेक्शन झाली पाहिजेत. यू मस्ट हॅव कनेक्शन्स विथ अपोजिट साइड्स. म्हणजे ई जर वर असेल तर त्याकडून आलेला बेल्ट दिस इज पुली नंबर 2. This is O2 pulley. All right, O2 second pulley with the center O2. यांच्यातलं सेंट्रल डिस्टन्स x आधी सारखंच राहील, नो चेंजेस. मी नंतर टाकतो का सगळी डायग्राम पूर्ण झाल्यावर. आणि आता ई कडून आलेला बेल्ट दुसऱ्या पुलीला जर आपल्याला अपोजिट साइडला जोडायचं असेल, इफ यू वॉन्ट टू रोटेट द पुली इन अपोजिट डायरेक्शन, तर तो एफ पॉइंट अपोजिट साइडला जोडायचा. त्यानंतर बेल्ट पूर्ण सर्कम्फरन्स वरनं फिरवून तो परत एच कडे न्यायचा अशा पद्धतीने. सो दिस इज नथिंग बट द क्रॉस बेल्टिंग. हा पॉइंट आला तुमचा एफ पॉइंट, हा आला के, वरचा काय येणार आहे इकडचा जी. सो ऑब्विसली इथला अँगल तुमचा किती आला? अल्फा आला. This is the angle alpha. Angle alpha आला. इथं बरोबर राईट अँगल परपेंडिक्युलर. आणि आता जो O2 सेंटर आहे मी जरा इकडे शिफ्ट करून घेतो. इथं त्यानं केलेला अँगल हा किती असेल? अल्फाच असेल. आय मीन फरक काय सर? व्हॉट इज द डिफरन्स? तुम्ही आतापर्यंत जे केलं याच्यात काय आला फरक? तर लक्षात घ्या ही रेडियस तुमची किती आहे? R2 आहे.
तो आणि रेडियस R2 आली, पुढे काय आली 2, आला पॉइंट K. ओके, सो इन दिस केस ॲज यू कॅन सी बाकी कॉमेंट्री सेम. इथेही परत काय रेडियस आणि टँजंट कसे असतात एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. सो सगळी तुम्हाला कॉमेंट्री लिहिलेली दिसेल. कन्सिडर क्रॉसबेल्ट ड्राईव्ह कनेक्टिंग टू पुलीज, पुली 1 पुली 2, त्यांचे सेंटर्स O1 O2, या दोन पुलीतलं सेंट्रल डिस्टन्स x, O1 O2 डिस्टन्स काय पकडायचंय x पकडायचंय, ते मी इथं दाखवून टाकलं. R1 R2 त्यांचे रिस्पेक्टिव्ह रेडियाई जे तुम्हाला दिसतात, R1 हिअर, R2 ऑन टू द राईट हँड साइड. L is the length of belt required. E, H contact points at larger pulley, pulley number 1. G, F contact points on smaller pulley. आता कन्सेप्ट काय तर अँगल्स बघायचे. काय बघायचे अँगल्स. अँगल JO1E दिसला का रे, अँगल JO1E 90 डिग्री प्लस पाय अल्फा, 90 डिग्री प्लस अल्फा मीन्स इट इज π/2 प्लस अल्फा. जेव्हा तिथली रेडियस काय आली R1, O1E डिस्टन्स म्हणजे काय आलं R1 आलं. अशाच पद्धतीनं जर इकडच्या साईडला जर तुम्ही गेलात तर लक्षात घ्या अँगल KO2F, अँगल KO2F दिसला का, KO2F तो किती येणार आहे तर पहिला 90 प्लस अल्फा, पहिला 90 प्लस अल्फा म्हणजे तुम्ही ओपन बेल्टिंग मध्ये जे मायनस म्हणत होता ना दुसऱ्या पुलीवरचा अँगल, तो आता काय करायचा प्लस. अँगल काय आला बघा प्लस आला. आणि जेव्हा तुमचा O2F हा काय असणार आहे R2 असणार आहे. सो क्रॉस बेल्टिंगचा पहिला चेंज जो इथं दिसेल, अँगल KO2F इक्वल्स टू π/2 प्लस अल्फा. 90च्या ऐवजी आपण काय शब्द लिहितोय π/2. नाउ लेंथ ऑफ क्रॉस बेल्ट ड्राईव्ह कशी मिळेल, आर्क HJE प्लस EF प्लस आर्क FKG प्लस GH, आधी सारखंच आहे. सो आर्क जसं आपण सेंट्रल लाईन भोवती डिवाइड करून घेतोय डबल करणार, आर्क JE प्लस EF प्लस आर्क FK 2 टाइम्स त्याची दुप्पट करायची, आर्क JE प्लस आर्क FK दिसला का FK प्लस पुढे काय पाहिजे आपल्याला EF. आर्कच्या व्हॅल्यू काढायच्या बघा सारखेच. लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ द आर्क काय तरी, लेंथ ऑफ द आर्क इज नथिंग बट रेडियस इंटू अँगल, रेडियस इंटू अँगल. आपल्याला आर्क JE पाहिजे, तिथली रेडियस आहे R1, तिथला अँगल आहे π/2 प्लस अल्फा. दुसरी व्हॅल्युएशन्स जो आर्क FK तुम्हाला पाहिजे त्यासाठी रेडियस R2, अँगल π/2 प्लस अल्फा. आर्क FK साठी रेडियस काय R2, अँगल π/2 प्लस अल्फा, अँगल विल बी π/2 प्लस अल्फा. सो मी जनरल सांगेन, ओपनला जे तुम्ही मायनस अल्फा करत होता त्यात इथं काय पकडायचं प्लस अल्फा. सो ओपनला मायनस, क्रॉसला प्लस. मग अशी काय केलं होतं तर तुम्ही याच्या पुढे गेल्यानंतर एक काम केलं होतं, आपल्याला EF ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून इथे असणाऱ्या या O2 मधून बरोबर या लाईनला एक परपेंडिक्युलर टाकला होता. तेच काम इथं करायचं, सरळ एक परपेंडिक्युलर टाकायचा. हा परपेंडिक्युलर कुठल्या पॉइंटला येईल M, कोणाला जाईल O1E ला, O2M परपेंडिक्युलर टाकला. सो बघू शकता हे कन्स्ट्रक्शन आहे, ऍडिशनल कन्स्ट्रक्शन आहे माझ्याकडनं. सो याला डॉटेड लाईन मध्ये करतो मी काम. त्याच्यातला इन्क्लुडेड अँगल अल्फा राहील. तेच लॉजिक, दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, जेवढा अँगल इथं असेल तेवढाच अँगल हॉरिझॉन्टल सोबत येईल. एका लाईनचा व्हर्टिकल सोबतचा अँगल किती आहे अल्फा आहे, त्याला परपेंडिक्युलरची दुसरी लाईन आहे त्याचा हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल काय येणार अल्फा येणार. याशिवाय एक क्वाड्रिलॅटरल तुम्हाला आता डोळ्यासमोर दिसेल. कुठला क्वाड्रिलॅटरल बघा, जिओमेट्री प्रमाणे EMO2F, EMO2F दिसला का.
इथं 90 डिग्री, इथं 90 डिग्री, इथं 90 डिग्री, इथं पण काय येणार आहे 90 डिग्रीच येणार आहे. सो तो एक रेक्टँगल झाला. इट इज अ रेक्टँगल अगेन. सो फॉर द रेक्टँगल opposite sides are same, means EF will be equal to O2M and O2F will be equal to EM or ME will be equal to O2F equal to काय आलं R2. अवसर आधी सारखंच आहे की एक्झॅक्टली. तुमच्याकडचा O1 काय आहे, O1 काय आला R1 आला. आता मला O1M पाहिजे. O1M अख्खा निघेल का, निघेल. O1 R1 प्लस ME R2. O1E R1 plus EM R2. So it becomes plus. So in the previous case there was a radius difference. This time it will be radius addition. आधीच्या केसला काय होतं, रेडियस सबस्ट्रॅक्ट केलाय, इथं रेडियस ऍड केलाय. अँगल काय केला होता, अल्फा मायनस केला होता, इथं काय आला प्लस आला. बघ आता माझं टार्गेट O1 O2 काय दिसतोय, एक्स दिसतोय. अँगल MO2 O1 किती आला अँगल, अल्फा आधीच सांगितलाय. सो आपण जाऊया परत त्याच ट्रायंगल मध्ये. सो इथे तुम्हाला R1 प्लस R2 अशा अर्थाने हे सगळं व्हॅल्युएशन दिसेल. O1M म्हणजे काय आला R1 प्लस R2, O1 O2 म्हणजे काय आला एक्स, त्याच स्टेप्स. साइन अल्फा इट विल बी O1M अपॉन O1 O2. O1M ची व्हॅल्यू आहे R1 प्लस R2, R1 प्लस R2, R1 प्लस R2. साइन अल्फा आहे, साइन अल्फाच्या ऐवजी अल्फा खूप लहान छोटा अँगल असेल, आपल्याला अल्फाची व्हॅल्यू पाहिजे R1 प्लस R2. ओपन मायनस क्रॉस प्लस. त्यानंतर पायथागोरस O1 O2 स्क्वेअर मायनस O1M स्क्वेअर, त्यांचं स्क्वेअर रूट घ्यायचंय. O1 O2 म्हणजे काय आला एक्स स्क्वेअर मायनस O1M स्क्वेअर म्हणजे R1 प्लस R2, R1 प्लस R2 स्क्वेअर. दोन डेरिव्हेशन कशी करायची मी सांगेनच, डोंट वरी. त्यानंतर इथं आलं प्लस. सर काय केलं तुम्ही, एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला म्हणजे काय आला एक्स, स्क्वेअर रूटच्या आत काय आलं 1 मायनस R1 प्लस R2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स. एकदा का तुम्हाला O2M मिळाला की त्यानंतरची स्टेप ॲज O2M इज इक्वल टू EF, O2M इज इक्वल टू EF. EF व्हॅल्युएशन्स काय आलं एक्स ब्रॅकेट 1 मायनस R1 प्लस R2 ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू हाफ. स्क्वेअर रूट काढून टाकली, इंडेक्स काय केली हाफ केली. मग सर काय केलं होतं, बायनॉमियल एक्सपान्शन केलं होतं. बायनॉमियल एक्सपान्शन निग्लेक्टिंग काय केलं, निग्लेक्टिंग द टर्म्स. डायरेक्टली फक्त ती इंडेक्स हाफ म्हणून पुढे मल्टिप्लिकेशन ठेवली आणि या टर्मला आहे तसं ठेवलं. इट बिकम्स प्लस, इट बिकम्स प्लस. एक्स ना आता मल्टिप्लाय एक्स आणि एक्स स्क्वेअर, एक एक्स कॅन्सल होईल, डिव्हिजनला 2x शिल्लक राहील. एंटायर पॅटर्न सिमिलर टू ओपन बेल ड्राईव्ह. सर आता आम्ही डेरिव्हेशन कसं प्रिपेअर करायचं, नीट आहे का. दोन्ही डेरिव्हेशन्स एकासारखीच आहेत, फक्त तुम्ही कन्स्ट्रक्शन कसं करताय आणि जिओमेट्री कशी लिहिताय त्याच्याप्रमाणे फरक पडतो. सो पहिली जी तुम्ही कॉमेंट्री लिहिताय ती कॉमेंट्री प्लस इथपर्यंतचा पाठ हा पहिला भाग येतो. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द डेरिव्हेशन. तुम्ही पहिल्यांदा काय कराल, प्रत्येक स्टेप वाचून बघून लिहाल, त्यानंतर न बघता लिहाल अप टू द इक्वेशन नंबर 1 अँड आर्क व्हॅल्यूज. सेकंड स्टेप इन्व्हॉल्व्स कॅल्क्युलेशन ऑफ EF. EF कसा काढलाय, कन्स्ट्रक्शन प्रमाणे आपण पूर्ण केलाय इन बोथ द केसेस. सो यू आर गोइंग टू प्रिपेअर फॉर EF. त्या EFचं कॅल्क्युलेशन म्हणजे तुमची डेरिव्हेशनची सेकंड स्टेप. हे कसं करायचं, प्रत्येक स्टेप बघून काढा. मी कसं कन्स्ट्रक्शन करत गेलोय, कन्स्ट्रक्शनवर काय मिळालंय ते लिहित जायचं. अल्टिमेटली यू विल गेट EF. मग तुम्ही जेव्हा न बघता लिहाल ना त्यावेळी कळतं, अरे मला ही स्टेप कळत नाहीये. सो ॲट दॅट टाइम यू कॅन प्रॅक्टिसाइज ॲट होम. मला समजा बायनॉमियल एक्सपान्शन सर माझं चुकतंय तर तुम्ही त्यावेळी वहीमध्ये बघून करेक्ट करू शकता. हां नाही आपण आता इथं बरोबर होतोय. अँड वन्स यू कम्प्लीट विथ दिस EF, द थर्ड स्टेप इज ओनली सिम्प्लिफिकेशन.
ईएफच्या व्हॅल्यू सोबत आरच्या व्हॅल्यू सोबत इक्वेशन नंबर 1 मध्ये परत या. सो 1 मध्ये काय येईल 2 टाइम्स r1 पाय बाय 2 प्लस अल्फा प्लस r2 ब्रॅकेट पाय बाय 2 प्लस अल्फा प्लस x मायनस r1 प्लस r2. ईएफचं व्हॅल्युएशन ठेवलं. पुढचा सिक्वेन्स ऑपरेशन सिम्प्लिफिकेशनचा सेम. मल्टिप्लाय विथ r1 विथ each term, multiply r2 with each term, so that you will have r1 pi by 2 plus r1 alpha plus r2 pi by 2 plus r2 alpha plus x minus r1 plus r2, r1 plus r2, r1 plus r2, r1 plus r2, r1 plus r2. शेवटच्या टर्म मध्ये फक्त r1 plus r2 चा चेंज होईल ॲज कम्पेअर्ड टू द ओपन बेल ड्राईव्ह सिस्टीम्स. मग इथे पण तेच करतोय. काय केलं? फर्स्ट टर्म थर्ड टर्म कॉमन पाय बाय 2, सेकंड टर्म फोर्थ टर्म कॉमन अल्फा ब्रॅकेट r1 प्लस r2. अल्फाची व्हॅल्युएशन काय? r1 प्लस r2. इथे बघा अल्फा इज नथिंग बट r1 प्लस r2 अपॉन x. सो ती रिप्लेस केली. अल्फा विल बी रिप्लेस्ड मल्टिप्लाइड विथ r1 प्लस r2. शेवटच्या टर्म मध्ये काही ऍडजस्टमेंट नाही आता. सो r1 प्लस r2 इट बिकम्स ब्रॅकेट स्क्वेअर x. तसाच या पहिल्या टर्मला काही ऍडजस्टमेंट नाही. 1 कंप्लीट टर्म मायनस हाफ टर्म. एक पूर्ण टर्म आहे त्यातनं हाफ केला, हाफ शिल्लक राहिला. आता दोन मल्टिप्लाय करा. सो r1 प्लस r2 2x आणि शेवटी प्लस आलं. ओपन मायनस क्रॉस प्लस. ओपनला मायनस क्रॉसला प्लस. आणि समजा रेडियसच्या ऐवजी तुम्हाला डायमीटर मध्ये आन्सर पाहिजे असेल तर d1 बाय 2 d2 बाय 2 दोन कॉमन बाहेर घेतला. 2x तसाच r1 प्लस r2 d1 बाय 2 d2 बाय 2 दोनचा स्क्वेअर 4 तो डिव्हिजनला आणि इथं प्लस आला. क्रॉस बेल्ट मध्ये अँगल्स साइन अल्फा तुमचा काय आला r1 प्लस r2. सो इथं साइन अल्फा वरून अल्फा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ r1 प्लस r2 अपॉन x आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण प्लसच करायचा. 180 प्लस 2 अल्फा पाय बाय 180. फॉर्म्युले कसे सांगितलेत लक्षात ठेवा. लिस्ट ऑफ फॉर्म्युले दिलेच तुम्हाला सोडत असताना या लॉजिकने सोडवायचे. ओके, सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करा. जसं मी कन्स्ट्रक्शन केलंय आधी डायग्राम काढायची आणि मग बाकीची कॉमेंट्री लिहायची. व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी पूर्ण करून घ्या. थँक्यू. ऑल द बेस्ट.